मित्रांनो आता आपण चिमण्याला थोडंसं पाणी ठेवू. चिमण्या तानजलेल्या आहेत त्यांना पाणी ठेवू. आहे डबा कुठं आहे? एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. आता मित्रांनो डबा घेतलेला आहे आपण. चला या दाखवू आपण. खूप ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं चिमण्या तानजलेल्या आहेत. कुठे गेली होती चिमणी? आता इथं होती की आता या मान आहे व्हिडिओ कॉल. चला तर मित्रांनो आता आपण बघूया आता छोटासा प्रयत्न आपला सक्सेस होत आहे का नाही. काय की आपण प्रयत्न केलेला आहे. चिमणीसाठी आपण छोट्या डब्यात पाणी ठेवलेलं आहे. बाकी त्यांना काय आपलं मन नसते ना, काय नसते. फक्त आपण डोळ्यानं दिसेल तेवढं आपलं प्रयत्न करता येईल तेवढं केलं पाहिजे. चिमणीचं छोटंसं घर असतंय पण त्यात मोठं सुख दडलेलं असतंय मित्रांनो. बघा मित्रांनो 2 चिमण्या दिसलेल्या आहेत. एक तिसरी खाली आहे. चिमण्यांना खूप ताण लागलेले आहे मित्रांनो. बघा मित्रांनो चिमण्या आलेल्या आहे. अशा चिमण्या जर आपण जपल्या तरच निसर्ग आपला जपला जाईल मित्रांनो. सकाळ सकाळ उठल्यावर चिमण्याची चिवचिव ऐकूनच आपल्याला खूप भारी वाटतंय. सकाळी बघायचं कधी मित्रांनो आमच्या दारामध्ये आहे ना सकाळ सकाळ चिमण्या खूप ओरडत्या. ही चिमणी बघा कशी बसलेली आहे इथं दारावर. ती बघते आता मी उतरू का नको खाली. चिमण्यांना जपलं तरच निसर्ग आपला जपला जाईल. करता आता येईल खाली. तिला पण खूप ताण लागली मित्रांनो. ये बाई तुझ्यासाठी ठुले चिमणी डबा. ती म्हणत असेल माझी एक मैत्रीण खाली गेली आता मी पण जाते खाली. आधी बघा मित्रांनो कसं वाटलं. खूप ताणजलेले आहेत मित्रांनो. बघा तुम्ही. जाऊ द्या काय का असताना माणसाने प्रयत्न करत चला. कुठं असे पक्षी वगैरे दिसत असले तर छोटासा डब्यात वगैरे पाणी ठेवत चला मित्रांनो. चांगलं वाटतंय. मलाही आवाज ऐकून मला भारी वाटलं म्हणून मी पाणी ठेवलेलं आहे. काय का असताना छोटासा प्रयत्न आपण एक केलेला आहे. मित्रांनो असंच आपल्या दुसरी निसर्गासाठी मित्रांनो किंवा पक्ष्यांसाठी थोडासा प्रयत्न केला तर हरवलेली पक्षी प्राणी परत आणण्याचा आपण किंवा वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करूया मित्रांनो. आपण थोडंसं उन्हामध्ये राहिलं तर आपल्याला कसं एकदम ऊन चटके पोळतात. ही पक्षी वन फिरते ती उन्हामध्ये. त्यांना काय वाटत असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.